हॅलो फ्युचर डॉक्टर्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल नेक्स्ट स्टेप अकॅडमी. मी तुमची होस्ट आणि दोस्त जान्हवी मिस्त्री. नीट क्वालिफाय केली आहे, काउन्सिलिंग पण सुरू होणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्रामधील काही गर्ल्स स्टुडंट्सना MBBS मध्ये ट्युशन फी भरावीच लागत नाही? हो, तुम्ही बरोबर ऐकलात. पण खूप स्टुडंटना या स्कीम बद्दल माहीतच नसते किंवा एलिजिबिलिटी माहीत नसल्यामुळे ते या बेनिफिट पासून वंचित राहतात. म्हणून आजचा व्हिडिओ स्किप करू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गर्ल्स फ्री एज्युकेशन म्हणजे नेमकी कुठली स्कीम आहे, कोणकोणती एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करावी लागते, कोणकोणत्या मेडिकल कॉलेजमध्ये या बेनिफिट मिळतो आणि एक कॉमन मिसकन्सेप्शन पण क्लिअर करणार आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात पहिले, हा काही रूमर किंवा सोशल मीडियावरची इन्फॉर्मेशन नाहीये. स्क्रीनवर तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा ऑफिशियल GR दिसत आहे, ज्यामध्ये गर्ल स्टुडंटसाठी ट्युशन फी माफ करण्याचा डिसिजन मेन्शन केला आहे. म्हणून ही इन्फॉर्मेशन ऑफिशियल गव्हर्नमेंट रिझोल्युशन वरती बेस्ड आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, कोण या स्कीम साठी एलिजिबल आहे? गव्हर्नमेंट GR नुसार स्टुडंट गर्ल कॅन्डिडेट असावी, फॅमिलीचा अॅन्युअल इन्कम 8 लाखापेक्षा कमी असावा. इन्कम लिमिट चेक करताना कॉम्पिटंट ऑथॉरिटी कडून इश्यू केलेला व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट असणे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं इन्कम 8 लाख पेक्षा कमी असेल आणि GR मधील इतर कंडिशन्स तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्हाला या स्कीमचा बेनिफिट मिळू शकतो. लक्षात ठेवा, इन्कम सर्टिफिकेट मध्ये रॉंग फायनान्शियल इयर, एक्सपायर्ड सर्टिफिकेट किंवा इनकरेक्ट डिटेल्स असल्यामुळे व्हेरिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ऍडमिशन पूर्वी एकदा डॉक्युमेंट व्हेरीफाय नक्की करा. आता बघूया की कोणत्या कॉलेजेसमध्ये हा बेनिफिट मिळतो. फर्स्ट इज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये ट्युशन फी 0 होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्युशन फी 0 होते म्हणजे कम्प्लीट ऍडमिशन फ्री होतं असं नाही. डेव्हलपमेंट फीज, युनिव्हर्सिटी फीज, हॉस्टेल फीज, एक्झामिनेशन फी किंवा इतर ऍप्लिकेबल चार्जेस भरावे लागू शकतात. स्क्रीनवर मी काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे एक्झाम्पल दाखवत आहे, ज्यामध्ये हा बेनिफिट ऍप्लिकेबल आहे. सेकंड इज सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस. सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये पण ट्युशन फी 0 होते, प्रोव्हाइडेड तुम्ही स्कीमसाठी एलिजिबल असाल. पण गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट मधला एक इम्पॉर्टंट डिफरन्स आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी ऍडमिशन महाराष्ट्र CET सेल, MCC, ऑल इंडिया कोटा आणि इतर ऍप्लिकेबल काउन्सिलिंग ऑथॉरिटीज मधून होऊ शकतो. पण सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी ऍडमिशन महाराष्ट्र CET सेल काउन्सिलिंग मधूनच होते. स्क्रीनवर मी काही सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे एक्झाम्पल पण दाखवले आहे. थर्ड वन इज प्रायव्हेट मेडिकल कॉलेज. आता सगळ्यात कॉमन क्वेश्चन, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये पण ट्युशन फी 0 होते का? आन्सर आहे नो. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये या स्कीम अंतर्गत ट्युशन फी माफ होत नाही. म्हणून प्रायव्हेट कॉलेजेस चूज करताना फी स्ट्रक्चर अगोदर चेक करणे खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा क्लिअर करते, या स्कीम मध्ये ट्युशन फी 0 होते, पण याचा अर्थ असा नाही की कम्प्लीट एज्युकेशन फ्री आहे. म्हणून काउन्सिलिंगच्या वेळी कॉलेज वाईज फी स्ट्रक्चर नक्की चेक करा. आणि जर तुम्हाला MBBS ऍडमिशनसाठी 1-to-1 पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर नेक्स्ट स्टेप अकॅडमी कडून पर्सनल काउन्सिलिंग ₹7,000 मध्ये अवेलेबल आहे. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या नीट फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि ऍडमिशन रिलेटेड अशीच ऑथेंटिक अपडेटसाठी नेक्स्ट स्टेप अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुमचे क्वेश्चन्स नक्की विचारा. मी आणि आमची टीम तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न नक्की करू. मी जान्हवी मिस्त्री. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन MBBS ऍडमिशन अपडेट सोबत. थँक्यू.